नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रात आज उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। याशिवाय कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार असून नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। आज या भागातील आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, तर कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 14 ते 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। याशिवाय अहिल्यानगर मधील नागरिकांना दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील, त्यामुळे अहिल्यानगर मधील दिवस आणि रात्रीच्या तापमानातील या तफावतीमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच उष्णतेच्या या लाटेचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यक पाणी द्यावे आणि पिकांचे उन्हापासून संरक्षण करावे। तसेच जनावरांसाठी सावलीची व्यवस्था करावी आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची खबरदारी घ्यावी। उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो, त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। तर आता आपण पाहूयात नागरिकांनी काय काळजी घ्यावी। बाहेर पडण्याची गरज भासल्यास हलके सुती आणि सैलसर कपडे परिधान करावेत। उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा। शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी, फळांचे रस आणि लिंबू पाणी प्यावे। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष काळजी घ्यावी। या घटकांवर उष्णतेचा लवकर आणि अधिक परिणाम होऊ शकतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।